गोष्ट ससा आणि कासव वजा एकमेकांच्या हक्कांसाठी उभे राहणारे मित्र। एका सुंदर रंगीत जंगलात दोन मित्र राहत। सोनू ससा वेगाने धावणारा, खुशाल खुशाल उड्या मारणारा। टिमू कासव शांत संथ पण विचार करणारा। काही प्राणी टिमूवर हसू लागले, किती हळू चालतोस, तुला कुठेच जागा नाही। टिमू दुःखी झाला। सोनू सशाने हे पाहिले आणि जवळ येऊन म्हणाला, टिमू, तुझ्याशी असा वागायला कोणालाही परवानगी नाही, प्रत्येकाला समान हक्क आहेत। सोनूने सगळ्या प्राण्यांना गोळा केले आणि म्हणाला, आपण टिमूची चेष्टा न करता त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे। प्रत्येकाला आदर मिळायला हवा। फक्त वेगाने धावतो म्हणून मी श्रेष्ठ नाही। सगळ्यांना हे पटलं नाही। मग सोनू म्हणाला, चला आपण एक शर्यत ठेवू, पण यावेळी वेग नाही, हिम्मत पाहायची। टिमू हळूहळू पण थांबता थांबता चालत राहिला। मध्ये मध्ये थकला, घसरला, पण सोनू त्याला प्रोत्साहन देत म्हणाला, तू करू शकतोस, तुझे हक्क आहेत, कोणी तुला थांबवू शकत नाही। टिमू संथ होता, पण अखेर तो ध्येयापर्यंत पोहोचला। सगळे प्राणी टाळ्या वाजवू लागले। सोनू म्हणाला, आज टिमू जिंकला, कारण त्याने आपला हक्क धैर्याने मिळवला। सगळ्यांनी टिमूची माफी मागितली आणि म्हणाले, आम्ही सर्वांना आदर देऊ, आता कोणीही कोणाची चेष्टा करणार नाही। बोध, प्रत्येकाला समान हक्क, आदर आणि संधी मिळाली पाहिजे। हळू असो वा जलद, प्रत्येकजण महत्वाचा। मुलांनो, गोष्ट आवडली का? तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या गोष्टीत भेटूया।